सतेज पाटील शिवाजीराव पाटील भेटीने चंदगडच्या राजकारणात चर्चांना उधाण. गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला राजकीय महत्त्व. काँग्रेसचे स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना सुरुवात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्यानं चंदगडसह कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आगामी गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेली उपस्थिती राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे या भेटीमागे केवळ सदिच्छा भेटी पलीकडे काही राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे का, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान सतेज पाटील आणि शिवाजीराव पाटील यांच्यात बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेतील विषय अधिकृतपणे समोर आलेले नसले तरी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं सहकार क्षेत्रातील संभाव्य राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सहकार क्षेत्राला नेहमीच निर्णायक महत्त्व राहिलंय. गोकुळ आणि जिल्हा बँक या दोन्ही संस्थांच्या निवडणुका म्हणजे केवळ सहकार क्षेत्रातील निवडणुका नसून जिल्ह्यातील विविध राजकीय गटांची ताकद, स्थानिक नेतृत्वाची पकड आणि आगामी राजकीय वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या निवडणुका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे या पार्श्वभूमीवर झालेल्या नेत्यांच्या भेटीगाठींना विशेष महत्त्व प्राप्त होतं. चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही ही भेट महत्त्वाची मानली जाते. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी एका व्यासपीठावर येणं तसंच आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी झालेली सविस्तर चर्चा यामुळं आगामी काळात चंदगडच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं आकाराला येतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. सदिच्छा भेट या औपचारिक चौकटीत झालेल्या या भेटीनं मात्र सहकार निवडणुकांच्या तोंडावर राजकीय चर्चांना नवी दिशा दिली आहे. आगामी काळातील निर्णय आणि घडामोडींमधून या भेटीमागील राजकीय संदेश अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.